सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखी, समाधानी, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ ही ईश्वराचरणी प्रार्थना। तुमच्या सर्व मनोकामना या वर्षामध्ये पूर्ण होत। नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। 2024 मध्ये मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे 2:54 मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत। मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकर संक्रांतीचा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ दिवस मानला जातो। त्यामुळे ह्या दिवशी नेमकी कोणती कार्य करावीत, कोणती कार्य करू नयेत, या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या बांगड्या घालाव्यात, कोणते रंग शुभ आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मकर संक्रांतीला अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करावं, दान करावं। याशिवाय या दिवशी महापुण्यकाळ सुद्धा मानला जातो आणि या दिवशीचा जो महापुण्यकाळ आहे तो 1 तास आणि 45 मिनिटांचा असणार आहे। या शुभ वेळेमध्ये जर तुम्ही काही गोष्टी केल्यात तर त्या तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आणि शुभदायक ठरणार आहेत। आता स्नान करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून त्याने स्नान करायचं आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा तुम्ही तिळाने स्नान करता त्यावेळी ते तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरते। यावर्षी सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे आणि याचबरोबर 13 किंवा 14 जानेवारीला संक्रांतीनं असं क्वचित घडत असतं। मात्र नेहमी हा सण 15 जानेवारीला साजरा केला जातो। जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांत असं म्हटलं जातं। त्यामुळे संक्रांतीचं फळ हे संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्यावरून ठरतं। म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत, परिधान केलेल्या आहेत, या वस्तू महाग होतात असं मानलं जातं। संक्रांती जिथून जात आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होतं। याशिवाय संक्रांतीचा पर्वकाल द्यायची, दान करायची वस्तू म्हणजे नवीन भांडी, गाईला गवत खायला घालू शकता, अन्नदान करू शकता, तिळपात्र म्हणजे तीळसुद्धा दान करू शकता, एखादी गोड वस्तू, तीळ, सोनं, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी गोष्टी तुम्ही यथाशक्ती दान केल्या पाहिजेत। या दिवशी दानाला विशेष असं महत्त्व आहे। आता मकर संक्रांतीचं आगमन कशावर होणार आहे ते आपण बघूया। सूर्याचं मकर संक्रांतीत जेव्हा संक्रमण होणार आहे त्यावेळी त्या संक्रांतीचं वाहन हे घोडा असणार आहे। याबरोबरच उपवाहन सिंह असणार आहे। त्याने काळे वस्त्र धारण केलेले आहे, हातामध्ये भाला घेतलेला आहे, हळदीचा टिळा लावलेला आहे। वयाने ती वृद्ध असून बसलेली अवस्थेत आहे। वासाकरता तिने दुर्वा हातात घेतलेल्या आहेत आणि ती चित्राने भक्षण करीत आहे। जातीने ती ब्राह्मण आहे। भूषणार्थ तिने सोनं धारण केलेलं आहे। त्यामुळे यावर्षी सोन्याला विशेष अशी झळाळी येणार आहे, म्हणजेच सोनं महाग होणार आहे। वार्णव घोडा आहे आणि नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 15 आहे। ते उत्तरेकडून दक्षिणेला जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे। आता या दिवशी कोणती महत्त्वाची कामे करावीत ते आता आपण बघूया। संक्रांतीच्या दिवशी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करायचं आहे। यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून सूर्याला अर्घ्य अवश्य द्या। अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये जरी तुम्ही काळे किंवा तुमच्याकडे जर पांढरे तीळ उपलब्ध असतील तर ते अवश्य घाला आणि तिळाच्या पाण्यानेच तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या। सूर्याला अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा अवश्य जप करा। शक्य झालं तुमच्याजवळ जर एखादी पवित्र नदी असेल तर त्या नदीवर जाऊन अंघोळ करायला जमली तर अतिशय उत्तम राहील। शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता। यानंतर या दिवशी घरातील सर्व देवांची अवश्य पूजा करायची आहे। सूर्यदेवाला सुद्धा नमस्कार करायचा आहे। यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे गायत्री मंत्र। या गायत्री मंत्राचा तुम्हाला किमान 108 वेळा जप करायचा आहे।
यानंतर तुम्ही घरातल्या देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार केल्यानंतर घरामध्ये तुम्ही जे काही तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या किंवा तिळाचे जे काही पदार्थ बनवले असतील ते तुम्हाला देवापुढे सर्वप्रथम ठेवायचे आहेत आणि देवाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगायचं आहे. यानंतर या शुभेच्छा तुम्ही इतरांना सुद्धा देऊ शकता. या दिवशी सुहासिनींनी सुगड पूजा करायची आहे. या दिवशी सुहासिनी सुगड पूजा करतात आणि एकमेकींना वाणसुद्धा देतात. त्या प्रदेशानुसार किंवा विभागानुसार पूजेची पद्धत थोडीफार बदलत जाते, परंतु बेसिक पूजा ही सगळ्यांची सारखी असते. त्यामुळे या दिवशी सुगड पूजन केलं जातं. या सुगडामध्ये ज्या भाज्या आता या दिवसांमध्ये उपलब्ध असतात त्या घेतल्या जातात. ऊसाचे कांडे घेतल्या जातात, तीळ घेतले जातात, बोरं घेतली जातात. प्रत्येकाकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने सुवासिनींनी सुगड पूजा करायची आहे. संक्रांतीच्या दिवशी अवश्यरित्या तुम्हाला ही सुगड पूजा करायचीच आहे. सुगड म्हणजे काय तर शेतीमालांनी जे भरलेला घट असतो तो घट. या दिवसांमध्ये शेतीमालाला विशेष असं महत्त्व असतं. शेतीमध्ये जे धान्य पिकतं त्या धान्यांनी त्या भाजीपाल्यांनी तुम्हाला ते सुगडाचा घट भरायचा असतो आणि यानंतर सुगडाला धूप दीप दाखवून त्याची पूजा करायची आहे. तिळाचे लाडू किंवा हलव्याचे नैवेद्यसुद्धा तुम्ही या सुगडाला अर्पण करू शकता. यानंतर महाराष्ट्रामध्ये विशेष करून विवाहित स्त्रिया या संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाचा सुद्धा समारंभ करतात. हा दिवस हळदी कुंकवासाठी अतिशय विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी आवर्जून काळी साडीसुद्धा परिधान करतात. आता असं सांगण्यात येतं की यावर्षी संक्रांतीने काळी साडी घातलेली आहे, त्यामुळे काळी साडी चुकूनही घालू नका. परंतु काळी साडी ही उष्णतावर्धक असते, म्हणजेच थंडीचे दिवस असतात आणि या थंडीच्या दिवसांमध्ये मकर संक्रांतीची पूजा येते. त्यामुळे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि आपला थंडीपासून बचाव करत असतो आणि म्हणूनच काळ्या तिळाचं किंवा पांढऱ्या तिळाचं सेवन केलं जातं, ज्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी याची मदत होते आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घालणं किंवा काळे वस्त्र परिधान करणं अतिशय महत्त्वाचं मानलं आहे. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतात त्यांनी या दिवशी काळी साडी परिधान करू नये, याशिवाय काळे वस्त्र धारण करू नये, काळ्या कलरच्या बांगड्या घालू नये किंवा निळ्या कलरच्या सुद्धा बांगड्या घालू नयेत. परंतु ज्या लोकांचा याच्यावर विश्वास नाही आहे आणि ती लोक जर काळे वस्त्र परिधान करू इच्छिता तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही नक्कीच काळे वस्त्र परिधान करू शकता किंवा काळी साडी घालू शकता. परंतु शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की संक्रांतीने ज्या गोष्टी परिधान केल्या आहेत, ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत, या गोष्टी या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालू नयेत. त्यामुळे जर मकर संक्रांतीने यावर्षी काळी साडी परिधान केली आहे तर काळी साडी घालू नये असं म्हटलं जातं. परंतु जर तुमची वैयक्तिक इच्छा असेल आणि तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचं किंतु परंतु येत नसेल किंवा कोणत्याही शंका येत नसतील तर तुम्ही अवश्य काळ्या रंगाची साडी घालू शकता. मात्र जर तुमचं मन तुम्हाला सांगत असेल की आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीने काळी साडी परिधान केल्यामुळे घालायची नाही आहे तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. त्यामुळे यावर्षी काय घालावं काय नाही हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे. याशिवाय काय करावं आणि काय करू नये याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. याशिवाय मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, किंक्रांत म्हणजे काय याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा. याशिवाय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत तो सर्वप्रथम येईल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.